जय जय रघुवीर समर्थ। आज आपण दशक 14 समास 3 कीर्तन लक्षण नाम श्रवण करणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण त्याचबरोबर बाल निरूपण तुम्हाला नक्की ऐकायला भेटतील। चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया। जय जय रघुवीर समर्थ। दशक 14 समास 3 कीर्तन लक्षण नाम। समर्थांनी पहिल्याच आरोळीत गर्जनेत आपला जय जयकार केलेला आहे। दशक 14 अखंड ध्यान। ध्यान ते त्या भगवंताकडे पाहिजे, तेही अखंड, जेवता खाता बसता उठता झोपता काम करता त्याला विसरता कामा नये। आपले गोरोबा मडकी करत करत नाम घेत असत। एके दिवशी पायाने चिखल तयार करताना स्वतःचे बाळ पायाखाली आले। त्याला पूर्ण चुराडा झाला। एवढे गोरोबा नामामध्ये मग्न होते। शेवटी त्या विठ्ठलाने ते बाळ गोरोबाळाला घ्यावे लागले। किती ताकद आहे बघा त्या नामामध्ये, म्हणून अखंड त्याच्या नामात राहावे। म्हणजे आपल्यावर सुद्धा डोंगरासारखे आलेले संकट राई एवढे कसे होते ते कळत नाही। मागच्या समासात समर्थांनी कवित्व काळ निरूपण सांगितले। हे परोपकारासाठी असावे, धीटपणाने नसावे। त्याचबरोबर त्या समासामध्ये दुसरे कीर्तन भक्ती सांगितली आहे। या समासात सुद्धा कीर्तन लक्षण नाम याचा वर्णन समर्थांनी केलेला आहे। कलियुगात कीर्तन कसे असावे, कीर्तन करणारा कसा असावा, तर दुसऱ्याच्या अंतराळास लागू नये। त्याचबरोबर ऐकणारा हा दुःखी होता कामा नये। कोमल मृदू कीर्तन असावे। त्यामध्ये प्रत्येक माणसात बदल होणारे विचार असावेत। ज्यावेळी नारदांनी जंगलात फिरताना पापाचे 7 रांजण भरलेला वाल्या भेटतो, त्यावेळी नारद म्हणतात, अरे वाल्या, तू एवढे जीव मारलेत, पण एवढे पाप केले आहेस, त्या पापामध्ये तुझ्या घरातील लोक सहभागी आहेत का? तो वाल्या कोळी म्हणाला, आत्ताच विचारून येतो, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा। वाल्या घरी जातो। त्याला कोणीच आम्ही तुझ्या पापामध्ये आहोत असे म्हणतच नाहीत। शेवटी बायको जवळ येतो आणि विचारतो, तर ती शांतपणे उत्तर देते, तुमचे कर्तव्यच होते की आम्हाला सांभाळ करण्याचा, त्या पापामध्ये आम्ही सहभागी नाही। एवढा क्रूर नवरा, हातात धारदार कुऱ्हाड आहे, पण न डगमगता तिने उत्तर दिले तशी त्याच्या हातातील कुऱ्हाड ही खाली पडली आणि तो नारदांकडे गेला आणि म्हणाला, कोणीच माझ्या पापात सामील होत नाही, याला उपाय काय? तर नारद म्हणाले, आता फक्त राम राम म्हण। त्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हते। तो मरामरा म्हणत राम कधी झाले हे कळलेच नाही। तोच वाल्या कोळी शेवटी वाल्मिकी ऋषी झाला आणि रामायण लिहिले। म्हणजे नारद आणि त्याच्या बायकोच्या सांगण्याचा परिणाम किती उत्तम झाला ते पहा। म्हणून कीर्तन करणाऱ्याने लोकांच्या मनातले दोष दूर केले पाहिजेत। समर्थ म्हणतात, हे कलियुग आहे। या कलियुगात कीर्तन मधुर कोमल मृदू असावे। दुसऱ्यांच्या कानाला आवडेल असे करावे। कठोर कर्कश, दुसऱ्यांना दुःख वाईट वाटेल असे कीर्तन करू नये। कुणाचे उणे दुणे काढू नये। कुणाच्या तोंडावर किंवा वेगांवर गरिबींवर बोलू नये। बोलताना अहंकाराने बोलू नये। मध्येच थांबू नये। कुणाच्या गुपित गोष्टी सांगू नये। दुसऱ्याच्या चांगल्या गुणांचीच स्तुती करावी। बोलताना शांत असावे।
दुसऱ्याला समजेल असे बोलावे. मोठ्याने बोलू नये. शुद्ध, स्पष्ट, मधुर बोलावे. समजा एखाद्या वर्गात एखादा खोडकर मुलगा असतो. त्याचे दोष सांगण्यापेक्षा त्याच्यामध्ये जे चांगले गुण असतात ते सांगून तू किती चांगला आहेस हे सांगितले तर खरोखरच त्या मुलामध्ये बदल होऊन नम्रता येईल व दुर्गुण त्याचे नाहीसे होतील. परमेश्वर भक्ताला कसा तारतो, त्याच्या संकटांना कसा भक्ष करतो. भक्त प्रल्हादाने भक्त नामच घेतले, पण त्या बालकाला हिरण्यकश्यपने म्हणजे त्याच्या वडिलाने आपलेच नाव घ्यावे. ओम वासुदेवाय असे म्हणू नये यासाठी त्याला कड्यावरून ढकलले, उकळत्या तेलात टाकले, अग्नीत टाकले, हत्तीच्या पायाला बांधले, समुद्रात टाकले, पण त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. प्रत्येक वेळी तो परमेश्वर त्याला मदत करायचा. शेवटी भगवंताला खांबात प्रकट होऊन त्याला मारावे लागले. कीर्तन लोकांना वाईट वाटेल, त्यांची मने दुखवतील असे बोलू नये. कुणाला मुद्दाम बोलू नये, छळू नये. लोक नाराज होतील असे बोलू नये. लोकांच्या पुढे पुढे करू नये. कीर्तनातून लोकांनी नाम जय करत भगवंताचा प्रसंग करून घ्यावे. जसे झऱ्याचे पाणी निर्मळ असते ते पहिल्यांदा आपण ते पिण्यासाठी जातो. प्राणी हे पाणी पिण्यासाठी न बोलवता येतात. तसेच कीर्तनाच्या प्रभावाने, भगवंताच्या नामस्मरणाने लोकांच्या मनात सद्भावना निर्माण करावी. यामुळे अनेक लोक न बोलवता येतील असे सुंदर कीर्तन करावे. शहाण्या समजदार परमार्थिक लोकांना या म्हणावे लागत नाही. ते आपोआप कीर्तनाला येतात. सारखे तेच तेच बोलू नये, कारण ते कंटाळवाणे रटाळवाणे होते. निरूपण करताना चुकू नये, डगमगू नये, भिवू नये. भगवंताची मूर्ती अंतःकरणात स्थिर होणार नाही. चुकीचे वर्तन करून दाखवू नये, म्हणून अंतःकरणात परमात्म्याचे ध्यान ठसेल असे वर्तन करावे. कीर्तनकाराने अनेक गुणांनी संपन्न असावे, नम्र असावे, गोड कीर्तन करावे, म्हणजे देहभान विसरून श्रोत्यांसह तल्लीन होऊन जाते आणि प्रेमळ भक्तांच्या शरीरावर ते शहारे उमटतात. दुमदुमदात कीर्तनात रंगात आले असता एक व्यक्ती येते, काहीतरी दांडगाई करते, त्यामुळे कीर्तनाचा विरस होतो की काय असे वाटते. पण कीर्तनात चालू असलेल्या निरूपणाचाच भाग असतो हे समजते. अशा कीर्तनाच्या भक्तिरसाने मंदिर सभेत दुमदुमून जातो, पापे पळून जातात, पुष्कळ पुण्य प्रगट होते. अगदी भगवंताला आलेल्या आपल्या हृदयी बसवावे असे वाटते व लोक पुन्हा कीर्तनाला येतात. कीर्तनामध्ये फोलकट शब्द, निंदा नसाव्यात, आचरट गोष्टी नसाव्यात. त्याला लोक वाह म्हणतात, आग्रहाने कथा करायला बोलावतात. परोपकारामध्ये असल्यामुळे भाविक लोकांत तो भूषण ठरतो. मनामध्ये मी पण ठेवू नये, उन्मत्त होऊ नये. अहंकाराने पुष्कळ लोक मिरवतात. त्यांना सुद्धा भक्तिरसात तल्लीन करून देणारे कीर्तन असावे, निरूपण असावे. स्वार्थी कीर्तनकार असे जबरदस्तीने मागे लागतात, पण चांगल्या कीर्तनकाराला असे म्हणावे लागत नाही. ज्या कीर्तनात दंग आहे, रंग आहे, रसाळवाणी आहे, प्रासादिक निरूपण आहे, अशा कीर्तनाला लोक धावत येत असतात. रत्नाची ज्याला पारख आहे तो रत्नासाठी येतो. तसे श्रोत्या मन, हृदय कीर्तनाने भरून येते. अशावेळी बसायला जागा नसते, तरी दाटीवाटीने बसून श्रवण करतात. अशा प्रकारे की भलत्या गोष्टी न सांगता नम्र, त्याचवेळी वाकडे तिकडे विचार न सांगणे, भलत्या गोष्टी न सांगता नम्रपणाने सांगणे सारासार विवेक शिकवतो.
श्रोत्यांची मने शांत करतो, सारासार विचार करायला लावतो, ज्यामध्ये सज्जन हे रमून जातात. जगामध्ये खरे आणि खोटे सर्वत्र पसरलेले आहे. ते वेगवेगळे निवडून खरे समजले की मन शांत होते. पण काही वेळा हे शहाण्यांना सुद्धा समजत नाही. शास्त्राला खरा अर्थ व भाव त्यांच्या लक्षात येत नाही. त्यासाठी ते पोपट साळुंकी पक्ष्याप्रमाणे बडबड करत असतात. श्रोते वाह म्हटले की ते कीर्तनकार भुलून जातात. अशा कीर्तनकार असेल तर परमार्थ भगवंत हा साधता येत नाही. म्हणून श्रोत्यांना युक्तीनेच, बुद्धीने, श्रद्धेने परमार्थाकडे लक्ष लावण्याचा प्रयत्न करून द्यावा लागतो. केवळ विनोदात, थट्टा मस्करीत शिरू नये, पोपटपंची करू नये. डोळ्यांनी सर्व पाहता येते. त्याचबरोबर देहबुद्धी ओलांडून विसरून योगाच्या विहंगम मार्गाने श्रोत्यांना उच्च भूमिकेवर घेऊन जावे. क्षेत्र आणि क्षेत्रतज्ञ यांचे ज्ञान सांगून अंतरात्मा सर्वांसाठी आहे व तो क्षमाशील आहे, सर्वांच्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे कीर्तनातून संत देवांचे रूप साकार करत असतात. देव म्हणून मूर्तीमधला देव नाही, तर जन हाच देव आहे. या न्यायाने समाजाचे खरे स्वरूप मांडण्याचे काम कीर्तनकार कीर्तनातून करत असतात. म्हणून संत देवांचे वडील आहे ती रूपासी आणि ते देवा संत. तुका विप्र म्हणे भक्ती, देवऋणी होणे युक्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. धन्यवाद.